प्रेक्षकांनो, हा प्रतीक मुक्ताला सांगत असतो की गर्लफ्रेंड भेळ म्हणजे काय, तर ती छान खट्टी मिठी आणि पुदिनाच्या चटणीसारखी तिखट खट्टी असते वगैरे वगैरे, तर म्हणून याला गर्लफ्रेंड भेळ म्हणतात. आता तेवढ्यात प्रतीकला कॉल येतो म्हणून तो बाजूला जातोय. मुक्ता तिथेच उभी असते आणि तिला पण माधवीताईंचा फोन येतो. त्या म्हणतात, अगं मुक्ता, तू ते खड्याचं ब्रेसलेट घालायचं विसरून गेलीस ग. मुक्ता म्हणते, अगं आई, प्रतीक आला ना लवकर, त्यामुळे त्या नादात विसरले ग मी. आता माधवीताई म्हणतात, अगं असं काय मुक्ता, त्यांच्या समोर बोलतेस का तू हे सगळं? मुक्ता म्हणते, नाही आई, त्याला फोन आलाय, तो जरा बाजूला गेलाय बोलायला. तेवढ्यात सागर मुक्ताला बघतो आणि मुक्ता सागरला, आणि मग तो भेळवाला चुकून सागरलाच ती भेळ द्यायला लागतो की हे घ्या साहेब, गर्लफ्रेंड भेळ, ही भेळ खूप मशहूर आहे बरं का, तुमच्या मॅडमला खाऊ घाला, त्यांना खूप आवडेल ही. मुक्ता त्यांना म्हणत असते की अहो 1 मिनिट जरा थांबा, पण तो माणूस काही ऐकायला तयार नाही आहे. हे दोघं नुसते एकमेकांकडे बघायला लागतात आणि तो भेळवाला एवढी तारीफ करतोय की तुमच्या गर्लफ्रेंडला खाऊ घाला, खूप भारी असते बरं का इथली गर्लफ्रेंड भेळ, अहो तुमच्यातलं प्रेम वाढेल एकमेकांना वगैरे वगैरे. बाय द वे, भेळवाला एवढं काही बोलतो, या गोष्टीवर माझा विश्वास नाही बसत आहे. असो, पण आता सागर मात्र खूप चिडतो त्याच्यावर, कारण तो शेवटी म्हणतो, तुम्ही दोघं ना एकदम मेड फॉर इच अदर वाटता. सागर म्हणतो, झालं का तुमचं बोलणं? तुम्हाला माहिती आहे का आम्ही कोण आहोत? दोस्त आहोत, दुश्मन आहोत, कपल आहोत? काय गरज आहे हो तुम्हाला? तुमचा माल खपवायचा आहे म्हणजे काहीही बोलताल का तुम्ही समोरच्या माणसाला? सागरचं ओरडणं ऐकून तेवढ्यात प्रतीक तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं? मुक्ता म्हणते, अरे काही नाही, जरा गैरसमज झाला त्या भेळवाल्यांचा, त्यांना असं वाटलं की आम्ही दोघं कपल आहोत, इट्स ओके. तेव्हा प्रतीक म्हणतो, अच्छा काय तुम्ही दादा, अहो असं नका करत जाऊ. आता तेवढ्यात ज्याने प्रतीकने ज्या माणसाला ऑर्डर दिली तो भेळवाला तिथे येतो. तो म्हणतो, सॉरी दादा, अहो चुकून झालं, हे घ्या साहेब, तुमचे पार्सल रेडी आहे आणि तुमची भेळसुद्धा. आता प्रतीक सागरला हळूच म्हणतो, सॉरी हं, जरा गैरसमज झाला. सागर इट्स ओके म्हणून निघून जातोय. आता इकडे ही मिहिका रूम फ्रेशनर म्हणजे शिंपडत असते तिथे खोलीमध्ये आणि माधवीताईंना शिंकायला लागतात आणि ते पुरू म्हणतात, काय तू मिहिका? आता ही माधवीताई म्हणतात, मिहिका तू माझ्या नाकावर शिंपडायचं बाकी आहेस फक्त ते रूम फ्रेशनर. मिहिका म्हणते, सॉरी अगं मावशी. पुरू म्हणतात, अगं ते डोळ्यात शिंपडायचं होतं का तुला? अगं नाकावर शिंपडलंस ग तू चुकून. माधवीताई म्हणतात, पुरू काय रे तुझं? तेवढ्यात आता त्यांचा फोन वाजतो आणि त्या मंजिरीच्या सासूचा फोन येतो आणि मग काय, माधवीताईंना म्हणजे त्यांना बोलायला संधीच मिळाली आहे. त्या म्हणतात की अहो या बरं का उद्या मुक्ताच्या साखरपुड्याला. मग तिकडनं ती मंजिरीची सासू म्हणते, अगं बाई ठरलं का मुक्ताचं? सांगितलं मला मंजिरीने. आता माधवीताई म्हणतात, हो म्हणजे काय, ठरणारच होतं. तेव्हा या म्हणतात, हो चांगला मुलगा आहे म्हणाली मंजिरी मला. माधवीताई म्हणतात, चांगला म्हणजे काय, येणारा आहे मुलगा आहे आणि माझ्या मुक्ताच्या गुणदोष सकट स्वीकारलं बरं का त्याने तिला. त्याला माझ्या मुक्तामधला चांगलं माणूस दिसलंय. असतं एखाद्याच्या नशिबात. काही काही जे करंटे लोक असतात त्यांना नाही कळत हे सगळं, पण माझ्या मुक्ताला तिच्या आयुष्याचा जोडीदार मिळाला आहे बरं का. नाही म्हणजे तुमची चिंता मिटली. या बरं का सगळेजण साखरपुड्याला. आणि ही इकडनं बाई दातोट खाऊन म्हणते, हो हो येऊ, हा येऊ, नक्की येऊ. माधवीताईंनी थोडीशीही कसर सोडली नाही आज प्रेक्षकांनो, म्हणजे त्यांचा आनंद समोरच्या व्यक्तीला अगदी व्यक्त करायला पण छान दाखवलंय त्यांनी. या मंजिरीच्या सासूचा मात्र संताप झालाय. असो, जळणारे जळतातच. पण आता हे पुरू म्हणतात, काय ग माधवी, नाही म्हणजे तू काय शालजोडी विकायची का ग मागच्या जन्मात? काय कसं बोलत होतीस तू माधवी? अगं एवढं सगळं त्यांना बोलायची गरज होती का? नाही म्हणजे आपलं सुख दुसऱ्यांसमोर व्यक्त करावं, पण त्याचं प्रदर्शन नाही करू ग माधवी. माधवीताई म्हणतात, म्हणजे काय, ही तीच बाई आहे ना जिने आपल्या मुक्ताला 4 चौघात वाटेल ते अपमान करून बोललंय आणि आपल्या मुक्ताचे वाभाडे काढलेत. मग तिला हे सगळं ऐकवायला नको का पुरू? अरे अशा लोकांशी ना असंच बोलावं लागतं. ए मिहिका, एक काम कर ग, वाटीमध्ये 4 लाडू दे. अरे देवा, इंद्राताई काही इथे थांबल्याच नाहीये. आता हे पुरू म्हणतात, अरे देवा, म्हणजे लोक आनंद झाल्यावर हत्तीवरनं साखर वाटतात, तू काय बोक्यावरनं लाडू वाटणार आहेस का? माधवीताई म्हणतात, कल्पना चांगली आहे तुझी पुरू, नाही पण तसं काही करणार नाहीये मी. आता पुरू म्हणतात, गंमत केली ग माधवी, एवढी काय चिडतेस? माधवीताई म्हणतात, ते कळतं रे मला, तू माझी गंमत करतोस, पण मला ना जगाला दाखवून द्यायचं आहे की माझ्या मुक्ताच्या आयुष्यात आनंद आला आहे जो ती डिझर्व करते. आता मिहिकाकडनं त्यांनी 3-4 लाडू घेतलेत आणि गेल्यात इंद्राताईंची डोकं लावायला. त्या आता इंद्राताईंचं दार वाजवतात. इंद्राताई बाहेर आल्यात आणि म्हणतात, काय ग तुझं? तेव्हा ह्या त्यांच्या तोंडात लाडू घालतात आणि म्हणतात, तुमच्या तोंडात लाडू पडो.
आणि म्हणतात, कसा आहे हो लाडू, लाडूपेक्षाही गोड बातमी द्यायची आहे बरं का तुम्हाला. आता इंद्राताई हसून म्हणतात, काय तुझ्या बोक्याला एखादी बॉकी सापडली का काय. आता माधवीताई म्हणतात, स्वामी अहो आम्ही जरा वरचा विचार करतोय. नाही म्हणजे तुम्ही विचार करा, माझ्या मुलीचा साखरपुडा ठरला आहे बरं का. तुम्ही काय म्हणत होतात की माझी मुलगी मी तुमच्या मुलाच्या गळ्यात मारायला निघाली आहे, असं काही नव्हतं बरं का. असा हेतूच नव्हता आमचा. हे पटलं असेल ना तुम्हाला. तसं पण माझी मुलगी तुमच्यासारख्या मुलाशी कधीच लग्न करणार. काय आहे ना, असं तुम्हाला वाटलं की माझी मुलगी तुमच्या मुलाच्या मागे, पण तसं नाही आहे बरं का. तेव्हा आता ह्या सागरच्या वडिलांना मात्र खूप आनंद झाला आहे. इंद्राताई चिडतात आता माधवीताईंवर आणि म्हणतात, 101. आता त्या म्हणतात, 102 तुम्ही बघायचं आता. लाडू खा आणि आता बाकी सगळ्यांनाही द्या. स्वामी, सागरचा आणि 102 वालीचा स्वभाव कसाही असू दे, पण या 102 वालीला चांगली सून मिळू द्या हं स्वामी. आता मात्र इंद्राताई चिडतात आणि म्हणतात, जास्ती वटवट करायला लागलीस का गं. लाडू द्यायला आली आहेस की मला खिजवायला आली आहेस. हे असले लाडू मी खात नाही. ठेव तुझे लाडू तुझ्याकडेच. 101. तुझ्या पोरीच्या आधी नाही माझ्या पोराचं लग्न लावून दाखवलं ना तुला, तर नाव इंद्रा लावणार नाही मी, इंद्रा कोळी. तुझ्या पोरीची वरात यायच्यात माझ्या पोराची सनई वाजवते की नाही बघ. माधवीताई हसत असतात. तेव्हा पुरू म्हणतात, माधवी अगं दुसऱ्यांच्या जखमेवर कशाला मीठ चोळायचं ग. माधवीताई म्हणतात, अरे हिने नखाने कोथळा काढला होता पुरू आपला, सोडायचं का हिला असंच. आता मात्र इंद्राताई चिडतात आणि म्हणतात, हिला सोडणार नाही मी. मग शेवटी ते पुरू माधवीताईंना आत घेऊन जातात आणि हे बापू त्यांच्या बायकोला म्हणजे इंद्राताईंना. पण प्रेक्षकांनो, दार लावल्यानंतर हे दोघंही एकमेकांना आवाज देत आहे. म्हणजे बापू इंद्राताईंचे मिस्टर माधवीताईच्या मिस्टरना आवाज देतात आणि दोघंही पुन्हा येऊन बाहेर भेटतात. ते म्हणतात, अभिनंदन तुझं, तुझ्या मुलीचं लग्न ठरलंच रे शेवटी. तर आता हे माधवीताईंचे मिस्टर म्हणजे पुरू म्हणतात, हो रे, पण आपल्या बायकांना परमेश्वर सुबुद्धी देवो न भांडण्याची, आणि भेटू आपण लवकर, असं म्हणून निघून गेलेत. पण इंद्राताईंचा मात्र संताप झालाय. त्यांनी आता त्यांच्या मोठ्या मुलीला फोन लावलाय आणि सांगताय, स्वाती कुठे गेली तुझी ती नणंद. उद्या तिला पाठव त्या अवॉर्ड फंक्शनला आणि अशी तयार करून पाठव ना की सगळ्यांनी तिच्याकडेच पाहिलं पाहिजे. भारीचे डिझायनर कपडे घालून पाठव तिला. मला माझ्या सागराचं लग्न लावायचं म्हणजे लावायचंच. फोन ठेवल्यावर त्या स्वतःच्याच मनाशी बोलतायत, नाही माझ्या सागरचं लग्न लावलं ना त्या मुक्ताच्या आधी तर नावाची इंद्रा नाही मी. आता काही चैन पडणार नाही मला. मुक्ता इतकी गोड दिसते प्रेक्षकांनो, खूप छान तयार झाली आहे ती. आणि तिच्या आईला विचारते, आई कशी दिसते मी. माधवीताई म्हणतात, अगं हा काय प्रश्न झाला, किती गोड दिसतेस ग मुक्ते तू. मुक्ताला त्या काजळ लावतात आणि म्हणतात, कमाले बाई, मला वाटलंच नव्हतं कधी एवढी सुंदर मुलगी होईल मला. मुक्ता म्हणते, आई काहीतरीच ग तुझं. आता त्या म्हणतात, नाही ग मुक्ता, तू सुरेखच दिसतेस. पण तुला माहिती आहे, तुझा जेव्हा जन्म झाला होता ना, म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुला माझ्या हातात आणून दिलं होतं ना, तू अशी छान दुपट्यात गुंडाळलेली बाहुलीच दिसत होतीस. तेव्हाची मौसूद दुपट्यामध्ये गुंडाळलेली तू, आणि आता रेशमी साडी घातलेली तू. किती भराभर मोठ्या होतात ग मुली तुम्ही. आता त्यांना आठवण येते त्यांच्या मोठ्या मुलीची. त्या म्हणतात, मंजिरीचं लग्न झालं तेव्हा होतीस की ग तू मला सावरायला, पण आता तुझं पण लग्न होणार ग मुक्ता. अगं तुझ्या दुःखावर फुंकर घालणारा तुला भेटलाच बघ. मुक्ता, अगं एवढं कौतुक वाटतंय ना मला. उद्या साखरपुडा आहे, पण आज तुला एवढ्या मोठ्या अवॉर्ड फंक्शनमध्ये घेऊन जातोय प्रतीक. आता सगळ्या खास गेस्टना तुझी ओळख करून देणार तो. मला माहिती आहे बघ कशी ओळख करून देणार. हॅलो, ही माझी होणारी बायको डॉक्टर मुक्ता गोखले आहे की नाही सुंदर. आता मुक्ता लाजत असते, तेवढ्यात प्रतीक तिथे हजर होतो आणि म्हणतो, करेक्ट, अगदी अशीच ओळख करून देणार आहे मी तिची. माधवीताई जरा भांबावून जातात आणि म्हणतात, अरे या ना या. प्रतीक त्यांना नमस्कार वगैरे करतो आणि म्हणतो, म्हणजे मुक्ताला खुणवतो तो डोळ्यांनी की वाव तू खूप सुंदर दिसतेस. आणि आता इकडे सागर पण निघालाय आणि सागरच्या गाडीत ऑलरेडी ती शर्मिष्ठा बसलेली असते. सई समोर बसलेली असते आणि ती शर्मिष्ठा म्हणते, हाय. आता सागरला आठवतं की त्याच्या आईने सांगितलेलं असतं की ती शर्मिष्ठा तुझ्यासोबत येणार आहे, पण सागर तिला जास्ती भाव देत नाही आणि सईला म्हणतो, तू समोर का बसली आहेस. हे बघ, समोर बसायचं नसतं लहान मुलांनी, मागे बस. आता ही शर्मिष्ठा त्याला त्याची सेल्फी काढते आणि दाखवते कशी दिसते मी. सागरला जाम बोर होत असतं, कारण ती जरा नमुनाच दाखवली आहे प्रेक्षकांनो. आता सईला असं बोलल्यानंतर सई जरा नाराज होते, पण सागर तिला मागच्या सीटवर बसवून देतोय. आता ती शर्मिष्ठा म्हणते, मी बसू का तुमच्यासोबत इफ यू डोंट माइंड. तेव्हा सागर म्हणतो, येस आय डू माइंड. तुम्ही मागे बसला आहात ना, जिथे बसला आहात तिथेच बसा.
आता सागर गाडी सुरू करतो तर ती जी दाखवली आहे शर्मिष्ठा ती तिच्या मैत्रिणींशी बोलत असते व्हिडिओ कॉलवर. हे मी आज कशी दिसते, एकदम भारी तयार होऊन आली आहे ना मी, फटाका दिसते ना मी. आता सई तिचं बोलणं ऐकून खूप हसत असते. पण प्रेक्षकांनो सागरला मात्र जाम बोर झालं आहे. असो, पण आता इकडे प्रतीक आणि मुक्ताचं बोलणं दाखवलं. माधवीताई चहा पाणी विचारतायत प्रतीकला. प्रतीक म्हणतो नको, इट्स ओके, मला काही नको आहे. आता माधवीताई म्हणतात तुम्ही दोघं तिथे जाणार आहात म्हणजे कसले अवॉर्ड कसले आहेत. प्रतीक सांगतो बिझनेसचे रिलेटेड अवॉर्ड आहेत, म्हणजे नव्याने सुरू झालेल्या छोट्या कंपनीपासून ते अगदी करोडोचा टर्नओव्हर असणाऱ्या कंपनीला पण अवॉर्ड मिळणार आहेत. माझीच कंपनी हा सगळं इव्हेंट हँडल करतीये. ही खूप मोठी संधी आहे माझ्या कंपनीसाठी सुद्धा आणि माझ्यासाठी सुद्धा, म्हणूनच मग लेडी लकला सोबत घेऊन जातोय. प्रतीक मुक्ताकडे बघायला लागतो. मग माधवीताई म्हणतात चला चला उशीर होतोय ना तुम्हाला, लवकर जा आणि लवकर या हां, उद्या लवकर उठायचं आहे तुम्हा दोघांना, उद्या तुमचा दिवस आहे, म्हणजे आज अवॉर्ड कोणालाही मिळो तुमचा उद्याचा दिवस आहे बरं का, लवकर या. प्रतीक आणि मुक्ता निघालेत आता अवॉर्ड फंक्शनला. माधवीताई स्वामी समर्थांना प्रार्थना करतायत की स्वामी आजवर जसा आधार दिला तसा पुढेही द्या, माझ्या मुक्ताच्या आयुष्यातली सगळी दुःख मिटवून टाका. आता पुढे बघतोय प्रेक्षकांना आपण हे सगळे त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये आले आहेत. ती सागरची एक्स वाईफ पण आली आहे सावनी, तिच्यासोबत तो बॉस पण आहे सागरचा. सगळेजण पत्रकार ह्या दोघांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तिथे आलेले असतात. पण सागरला बघून सगळेचे सगळे त्याच्याकडे धावत आहेत. आता ही जी त्याची एक्स वाईफ आहे सावनी ती बघत असते त्याच्याकडे आणि तो तिचा बॉस जो आहे तो म्हणतो काय ग झाल्यात का काय तुझ्या जुन्या आठवणी जाग्या. आणि त्या मुलीला बघतोय तो सागर बरोबर आणि म्हणतोय बरोबर एक नमुना आणलेला दिसतोय, नाही तेवढीच करमणूक म्हणा सागरला. पण आता ती सावनी तिच्या मुलीला बघते सईला आणि तिला खूप आनंद झाला आहे सईला बघून. शेवटी ती आईच आहे ना कशी असली तरी. पण सागरच्या हे लक्षात आलं आहे की ती सईला बघतीये म्हणून सागर सईला लपवतो तिच्या मागे, म्हणजे बाजूला सरकवतो. त्यामुळे सईचा चेहरा एकदम उतरतो. पण आता तो बॉस जो आहे सागरचा तो त्या सावनीला म्हणतो काय ग त्याला बघून तुझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या की काय. तेव्हा ही सावनी म्हणते काही काय बोलतोस रे, तोंडाला येईल ते, अरे माझी मुलगी आली आहे त्याच्यासोबत तिच्याकडे बघते मी. तेव्हा तो तिला टोमणा मारतो, तू तर 6 महिन्याची ती असतानाच माझ्याकडे आली होती ना तिला सोडून. आता हे ऐकल्यावर त्या सावनीला जरा रागच आलाय. आता हा प्रतीक मुक्ताची सगळ्यांना ओळख करून देत असतो आणि मुक्ताचं लक्ष अचानक सागरकडेच जातं. ती म्हणते हा काय करतो इथे. आता जो समोर ओळख करून घेणारा असतो तो म्हणतो ते सागर कोळी आहेत, खूप मोठे बिझनेसमॅन आहेत आणि तोही त्यांच्याकडे निघून जातो. प्रतीक आणि मुक्ता सईकडे बघतात. आता मुक्ता सईला हाय करते आणि छान दिसतेस तू असं खुणवते आणि सई पण मुक्ताकडे आपुलकीने बघायला लागते. रॅदर तिला खूप आनंद होतो की इथे मुक्ता आंटी तिच्या सोबत आहे. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे प्रेक्षकांनो. पुढे आपण बघतोय की ही सई कुठल्या तरी रूममध्ये लॉक झाली आणि रडत असते आणि तिथे अचानक मुक्ता येते आणि म्हणते सई बेटा तू इथे काय करतेयस, आणि तिथे लॉक उघडते. सई पटकन तिला बिलगते आणि सागरही तिथे पोहोचतोय आणि सईला ओरडतोय इथे कशाला आली होतीस तू. आता सई रडायला लागते आणि म्हणते मी मम्माला भेटायला आले होते. सागर तिला म्हणतो तुला काय गरज होती इथे यायची. पण आता तिचं रडणं बघून मुक्ताला खूप राग येतो सागरचा. ती म्हणते कधीतरी तिच्याशी बाप म्हणून वागा ना, तिची आई कशी असली तरी ती विसरेल ना मग तिला, पण तुम्ही बाप म्हणून वागा तरी तिच्याशी. तर प्रेक्षकांनो असा होता रिव्ह्यू. कसा वाटला नक्की कळवा आणि मी डिटेल रिव्ह्यू दिला आहे त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीनही खूप जणांनी सबस्क्राईब नाही केलं आहे. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर मी तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल. सो प्लीज प्रेक्षकांनो सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.